नमस्कार. आजकाल मुलं वाचत नाही आणि स्क्रीनला चिकटलेली असतात असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. थोड्याफार प्रमाणात हे खरं असलं तरी मुलं अजिबात वाचत नाहीत असं नाही. हल्ली मुलांसाठी रंगीबेरंगी चित्र असलेली आणि भरपूर वेगवेगळे प्रयोग करत असणारी वेगवेगळी मासिकं, अंक, पुस्तकं असं सगळं निघतंच आहे की. तर ती पूर्ण तक्रार जरी खरी नसली आणि थोडंफार बदललेलं असलं तरी जर असं वाटत असेल की आपल्या घरात खरंच मुलांना वाचनाची आवड नाही आहे किंवा मला ती निर्माण करायची आहे किंवा अजून थोडं वाचलं पाहिजे, सफिशियंट नाही आहे जेवढं वाचतात तेवढं, तर त्याच्यासाठी काय करता येईल. मी माझ्या मुलांसाठी काही उपाय करून बघितले आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला. तर मी ते आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण किती वाचतो, म्हणजे घरातली मोठी माणसं किती वाचतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की तुमच्या घरी रोजचं वर्तमानपत्र येतं आहे का, किंवा दर महिन्याला एखादं काही तुमचं मासिक लावलेलं आहे, अंक रेग्युलर काही तुम्ही पुस्तकं खरेदी करताय का, वाचनाचं साहित्य नियमित घरात येत आहे का, हा पहिला नियम. की वाचनाचं नवीन नवीन साहित्य जर घरात येत राहिलं आणि ते घरातली मोठी माणसं वाचत असतील, त्याच्याबद्दल चर्चा करत असतील आवर्जून आवडीने, की नाही नाही मला आता हे पुस्तक घ्यायचं आहे किंवा मी ह्याच्याबद्दल वाचलं, ह्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत, आपण ते आणूया, अशी जर काही चर्चा होत असेल तर त्या घराला एक सवय असते की पुस्तकांची आणि वाचनाची. लहान मुलं नक्कीच मोठ्यांचं अनुकरण करत असतात. माझी दोन्ही मुलं वाचायला लागली छान, मराठी, हिंदी, इंग्लिश. त्याचं हेच कारण आहे की घरातले सगळेजणं रोजचं वर्तमानपत्र वाचतात. आता मी जरी वर्तमानपत्र रेग्युलर वाचत नसले तरी आजी आजोबा, बाबा हे रेग्युलर वर्तमानपत्र वाचतात आणि माझे स्वतःचे असे वेगळे ग्रुप्स आहेत ज्याच्यात आम्ही रेग्युलर पुस्तकांचं वेगवेगळ्या विषयांचं वाचन करत असतो. मग हे जेव्हा ते मुलं बघतात की सगळे घरातले मोठे वाचत आहेत आणि त्याच्यावर चर्चा होते, ते हळूहळू त्या चर्चेत भाग घ्यायला लागतात. मोठ्या मुलाच्या बाबतीत असं झालं की त्याला आजी आजोबा, बाबा शब्दकोडं सोडवत आहेत हे बघून त्याला खूप इंटरेस्ट निर्माण झाला लहानपणापासून. आणि मग त्याला गंमत वाटायला लागली एकमेकांना शब्द विचारणं, अरे ह्याच्यावरनं काय सुरू होतं, अरे ह्याचा काय अर्थ होतो. आणि त्या शब्दकोड्यांपासनं त्याला ती भाषेची आणि वेगवेगळ्या शब्दांची आवड निर्माण झाली की अच्छा एका अर्थाचे मराठीत असेही शब्द असतात, अच्छा हे असं शब्दकोडं, आणि शब्दकोडं पूर्ण झालं की किती छान वाटतं. किंवा घरात चढाओढ आहे की कोण शब्दकोडं पूर्ण करतंय, अरे राहू दे, हां माझं भरायचं राहिलं आहे, असं जे एक वातावरण सुरुवातीला त्याला मिळालं. आणि घरात पुस्तकांचं एक वेगळं कपाट होतं ज्याच्यातली त्याला ती हाताळायला मिळाली. वेगवेगळे विषय आम्ही दोघांनी मिळूनही, म्हणजे मी रोज रात्री गोष्ट त्याला वाचून दाखवायचं, जसे आपलं पूर्वीच्या काळी आजी गोष्ट सांगायची, मला अजूनही माझी आजी गोष्ट सांगायची ते आठवतं आणि खूप आवडतं गोष्ट ऐकायला. तर मुलांना गोष्ट ऐकवा, वाचून दाखवा आणि एकदम बॉम्बार्डिंग न करता की चला आज आपण फक्त एक पॅराग्राफ वाचू, चला इंटरेस्ट असेल तर एक पान वाचू, पण रोज तेवढं तरी वाचू. हळूहळू करत ते वाचत राहिलं आणि छान सिलेक्टेड पुस्तकं आणली ना सुरुवातीला, तर ती मुलांची उत्सुकता टिकून राहते की अरे त्या गोष्टीत पुढे काय झालं, अरे नाही मला ते वाचायचं आहे. आणि असं जर घरात व्हायला लागलं तर तुम्हाला सांगते ह्याच्याहून आपल्याला दुसरा आनंद काय असतो, की मुलांनी भरपूर पुस्तकं वाचावीत. आमच्या घरी अजून एक आम्ही काय नियम केला की आत्ता हे जे इंटरनेट आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आली आहे त्याचे काही सगळ्याचे तोटेच नाही आहेत, त्याचे फायदेही बरेच आहेत. असे अनेक जणं आहेत की जे ऑडिओ रेकॉर्ड करतात, वेगवेगळ्या ऑडिओ फाईल्स बनवतात आणि यूट्यूबवर वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या चॅनल थ्रू ते पोचवतात आपल्यापर्यंत. तर माझ्यासाठी ते एक खूप छान गोष्ट अशी झाली की त्या ऑडिओ फाईल्स आम्ही यूट्यूबवरनं सुरुवातीला वेगवेगळे विषय ऐकायला लागलो. त्याच्यानंतर आता व्हॉट्सॲपवर आम्ही रेग्युलर काही पुस्तकं ऐकतो आहे, एक 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 करून पूर्ण करतो आहे. पण घरात झोपायच्या आधी एखाद्या तरी विषयावर एक छोटीशी ऑडिओ क्लिप ऐकायची, एखाद्या तरी पुस्तकाचं पुढची गोष्ट ऐकायची. हे झाल्यामुळे काय झालं, रात्री सगळेजण आपापल्या स्क्रीनवर असण्यापेक्षा सगळेजण एकत्र झोपायच्या आधी एक 10 मिनटं 15 मिनटं ऑडिओ लावून ऐकतो. त्यावेळेस स्क्रीन हातात नसते, स्क्रीन बाजूला ठेवून स्पीकरवर लावून आपल्याला ऐकता येतं आणि झोपताना स्क्रीन डोळ्यासमोर राहत नाही आणि सगळेजणं एकच गोष्ट वाचतायत, चला चला पटापट सगळ्यांनी आटपायचं आहे कारण आपल्याला पुढची गोष्ट ऐकायची. आणि ती गोष्ट ऐकत ऐकत झोपतो, त्याचा परिणाम खूप छान झाला. आणि ह्या सगळ्या सवयींमुळे ना आमच्या घरात अनेक नवीन नवीन पुस्तकं यायला लागली.
अशा छोट्या छोट्या जर सवयी आपण लावल्या आणि छोटे छोटे बदल घडवले तर नक्की सांगते की मुलं हळूहळू स्क्रीन कमी करतात आणि वाचनाची आवड लागते त्यांना. किंवा स्क्रीन तर आता वापरणार, तो आता आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे, पण त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी आपल्याला जपता येतील. तर तुम्ही पण हे प्रयोग नक्की करून बघा आणि मला सांगा किती फायदा झाला ते. धन्यवाद.